हॅलो गाईस, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन तर संस्थेच्या येते म्हणजे गजानन महाराज संस्थेच्या येते रूम घ्यायला. तर खूप गर्दी आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुंबई ते पंढरपूर प्रवास दाखवला होता आणि आता आम्ही संस्थेचा रूम घेण्यासाठी थांबलो आहे आणि खूप लोक पण आहेत. ते बघा बसलेले आहेत बाहेर, तर आत पण बसलेले बघा. वेटिंग रूम आहे हा. तर बघूया आता कधी रूम भेटतो ते. तर फायनली आता आम्हाला रूम भेटलेला आहे आणि आता 2 तास आम्ही वेट केला खाली. आता रूम भेटला आहे आणि रूम पण मी तुम्हाला दाखवतो आता आतून पण कसं आहे ते. तर एका दिवसाचं भाडं आमचं 400 रुपये रूमचं. आम्ही 4 जण आहे म्हणून 400 रुपये, नाही तर 300 रुपये मिनिमम आहे. आणि 3 बेड दिलेले आहे आणि तिकडे टॉयलेट आहे. आता पूर्ण रूम दाखवतो मी तुम्हाला. तर गॅलरी पण दिलेली आहे बघा आणि बाहेरचा असा व्ह्यू आहे गॅलरीमधनं आणि मंदिर पण दिसतंय समोरच. गॅलरीमधनं खूप चांगला व्ह्यू येतोय आणि मंदिर पण आहे गजानन महाराजांचं समोर आणि आतमध्ये 3 बेड दिलेले आहे. तर इकडे येऊन असं खूप छान वाटतं. असं वातावरण पण खूप छान आहे, असं फ्रेश झाल्यासारखं वाटतं. आणि हा बघा बाथरूम इकडे. तर आता आम्ही थोड्या वेळाने खाली जाणार आहे, तर तेव्हा तुम्हाला मंदिर वगैरे पण सगळं दाखवीन मी. आजूबाजूचा परिसर दाखवीन सगळा. तर आधी आम्ही फ्रेश होणार, आंघोळ वगैरे करणार आणि त्यानंतर मग खाली जाणार आहे. तर आम्ही 5:30ला सकाळी बसमधनं उतरलो आणि आता मग 7:30 वाजले आणि आत्ताच आम्हाला रूम भेटला आहे. सकाळी तर रूम एक पण अवेलेबल नव्हता. आता 2 तास आम्ही खाली वेटिंगला बसलेलो, त्याच्यानंतर आम्हाला मग आता रूम भेटला आहे. 400 रुपये रूमचं भाडं आहे एका दिवसाचं. आणि हे गरम पाणी बाहेरून घेऊन यायला लागतो. फक्त रूमच्या बाहेरच आहे असं, पण आतमध्ये डायरेक्ट नाही येत. गॅलरी पण दिली आहे बघा याला. तर वेगळी अशी गॅलरी दिली आहे आणि इथे पण बेसिन दिलं आहे एक आणि समोर मंदिर आहे. तर कसलं आहे ते अजून मी गेलो नाही, आत्ताच आम्ही आलो. तर नंतर जाऊ थोड्या वेळाने. 2-3 तिकडे त्या साईडला एक राम मंदिर आहे आणि हे कोणतं मंदिर. तर आता आम्ही फ्रेश होऊन खाली चाललो आहे. तर आधी नाश्ता वगैरे करणार आहे. इकडे संस्थेचा नाश्ता पण असतो. तर हा बघा, हा मेन गेट आहे म्हणजे एंट्री. तर इथून आता आत गेल्यावरती ट्रस्टचे रूम आहेत सगळे आणि 2 मंदिरं पण आहेत मध्ये. आता मी पूर्ण तुम्हाला सगळं फिरून दाखवतो आतमध्ये कसं काय आहे ते. तर आता आम्ही नाश्त्यासाठी एवढी लाईन लागली आहे बघा, सगळे नाश्त्यासाठी थांबले तिथे. तर 10 रुपयामध्ये पोहे, 15 रुपयामध्ये उपमा भेटतो आणि बाकीचं सगळं पण 10-15 रुपयातच भेटतं. आणि खूप छान पण आहे टेस्टला पण आणि साफसफाई पण आहे इकडे. तर खूप चांगलं आहे, चव पण चांगली आहे. तर आता आमचा नाश्ता करून झाला आहे आणि आता आम्ही मंदिरमध्ये जाणार आहे दोन्ही पण पाया पडायला. आणि आता तुम्हाला पण दाखवतो. व्हिडिओ काढायला अलाउड आहे तिकडे. भक्त निवास मंदिरमध्ये आता आपण जाणार आहे दोन्ही मंदिरमध्ये. तर हे आहे राम मंदिर. तर आधी आपण इकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतर गजानन महाराज मंदिरमध्ये. तर चला आपण जाऊन आता बघूया. चप्पल काढायला लागतील ना.
तर आता आपण दुसऱ्या मंदिरात जाऊ, गजानन महाराजांच्या मंदिरमध्ये. तर बघूया ते पण व्हिडिओ काढायला भेटतो की नाही आतमध्ये. ते भेटेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. झूम करवायचं पुढे केलंस तरी चालेल, थोडं पुढे जा ना. तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विठ्ठल रुक्माईचं दर्शन करणार आहे, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर आज तर आम्ही गेलो नाही कारण आम्हाला लेट रूम भेटला, त्यामुळे तर उद्या